सर्व भागामध्ये भैयासाहेब पाणी रेग्युलर येतं, परंतु कदाचित आमची चूक असेल, आम्ही या ठिकाणी पाण्याच्या टाकीला विरोध केला आणि त्या विरोधामुळे या भागातला पाणी प्रश्न सुटला नाही। आपण कर्तव्यदक्ष आहात, आपल्या पाठीमागे आज जवळजवळ 50 नगरसेवकांचं पाठबळ आहे, त्याच्यामुळे या भागातल्या पाण्याच्या टाकीची योग्य जागा निवडून जर पाण्याची टाकी जर आपण या ठिकाणी बांधली तर या भागात शहराच्या इतर भागाप्रमाणे पाण्याचा प्रश्न राहणार नाही। आणि केवळ ही एकच आमची महत्त्वाची मागणी आहे, रस्त्यांची कामं बरेच आपल्या आशीर्वादाने गेल्या 5 वर्षामध्ये झालेली आहेत आणि पुढील 5 वर्षामध्ये सुद्धा होत राहतील। तर आज आपण या ठिकाणी आलात, या सर्वांच्या वतीने उपस्थित नागरिक या भागात या ठिकाणी होतं, परंतु आपण टप्प्याटप्प्याने गेल्या 7 वर्षापासून हा पूर्ण भाग चांगल्या प्रकारे या ठिकाणी रस्ते आपण केलेले आहेत, लाईटं लावलेले आहेत आणि आता उरलेले कामही या 5 वर्षाच्या आत सर्व या ठिकाणी होऊन जाणार। पाण्याचा प्रश्न आहे, आता आम्ही जागा शोधून थकलो, तुम्हीच जागा द्यायची, नाही तर पाण्यापासून वंचित राहायचं। कारण की तुमच्या भागातल्या लोकांनी फार विरोध केला, पाणीची टाकी कुठंच होऊ देत नाही आहे। सर्वजण म्हणतात ओपन स्पेस खराब होईल, ओपन स्पेस वाया जाईल, की ओपन स्पेस राहू दे आणि पाण्याविना राहा, मग काहीतरी एकच गोष्ट होईल। तर कोणाच्या खाजगी प्लॉटवर तर आपण टाकी बांधू शकत नाही, तर जागा तुम्हीच द्यायची आणि तुम्हीच ठरवायचं तर कुठं तुम्हाला पाणीची टाकी या भागात बांधायची। त्याला बांधायलाही कमीत कमी 8 महिने, छोटी पाण्याची टाकी नाही, तर ती जागा तुम्ही द्यायची, आम्ही ताबडतोब पाण्याची टाकी बांधून देऊ आणि नंतर तुम्हाला पाण्याची समस्या त्या ठिकाणी राहणार नाही। राहिले बाकीचे विषय ते सर्व आपण कामं केले, तुम्ही 4 नगरसेवकांचे निवडून दिले,